ओव्हरच्या आतमध्ये सजवला जाईल. 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. प्रतीक पाटील चेंज द गेम वडवली टीमचे कॅप्टन. आपल्याला इथेच थांबायचंय, कुठे जाऊ नका. चेंज द गेम वडवली बी. तर मॅचला सुरुवात होईल आणि विनंती राहील आता टाइम अलर्ट केलं जाईल. दोन्ही टीमला सूचना असतील, वेळेला आपण महत्त्व द्या. आणि पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कमध्ये येतोय ऑल इंडिया आयकॉन, त्या ठिकाणी देवतगावचा, पनवेल तालुक्यातील देवतगावचा स्टार खेळाडू मयूर वाघमारे. आणि समोर स्टॅकिंग एंडला फलंदाज आपण पाहता खोपोली परिसरातून बिलॉंग करणारे अर्षद पेंडारी उर्फ बंटी. नॉन स्टॅकिंग एंडवरती आपण पाहू शकाल योगेश पवार यांना. दोन अतिशय अनुभवी खेळाडू विकेटवर तुम्हाला सलामीबीर मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतील. तर लेट्स प्ले डावाला सुरुवात ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून मिळालाय. सामना क्रमांक 2 दुसऱ्या सामना सुरुवात आणि साई संघाकडून आयकॉनहून पहिल्या षटकाची जबाबदारी. राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर वाघमारे सज्ज होते. 12:29 पहिला चेंडू पडतोय. टाइम अलर्ट राहील. पहिला बॉल तेज तरार या ठिकाणी पहिला चेंडू वेगवान टाकला. विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. प्रथमेश त्या ठिकाणी आहेत. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. टायमर ऑन आहे. स्क्रीनवरती देखील तुम्हाला टायमर ऑन पाहायला मिळेल आणि बरोबर तुम्हाला वेळेवरती पुढे जावं लागेल. यावेळेला देखील आपण पाहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त बाहेर टाकला चेंडू. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. पहिली रन मात्र मिळाली बॅटिंग करताना पेन चिंचपाडा संघाला. सुरुवात दमदार करावी लागेल. दोन अनुभवी खेळाडू मी मगाशी उल्लेख केला. खरं तर सध्याच्या घडीला योगेश पवार जे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य अंडर-16 सिलेक्टर म्हणून त्यांची सिलेक्टरपदी त्यांची निवड झाली. आणि एका बाजूने खरं तर क्रिकेटचे धडे शिकवणारे बंटी पेंडारी, उत्कृष्ट लेदर क्रिकेटर. पुन्हा एकदा यॉर्कर, आणखीन एक डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, बचावात्मक खरं तर गोलंदाजी म्हणावी लागेल. लाईन चांगल्या मयूर वाघमारेकडे आणि या 2 डॉट बॉल, एक वाईड बॉल देखील इथे पाहायला मिळाला. याच लाईन आणि लेनने गोलंदाजी करावी लागेल सुरुवातीला, कारण पाऊस थांबलाय, नुकताच पाऊस पडून गेला. अशा परिस्थितीमध्ये महत्वाचं षटक आहे. ऑल इंडिया आयकॉन टू ऑल इंडिया आयकॉन बॅटल. यावेळेला पुन्हा एकदा 30 लाईन खरं तर पकडायची होती, परंतु वाईड यॉर्कर अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी जास्त बाहेर टाकला चेंडू. पंचाने या बॉलला वाईड घोषित केलंय आणि इथे मात्र आणखीन एक्स्ट्रा रन तुम्हाला खरं तर पेन चिंचपाडा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. मयूर वाघमारे आपण जर पाहिलं की व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज, त्याच्याकडे देखील भरपूर अनुभव आहे असा हा खेळाडू. यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, थांबवल्या बॉलला. मयूर मोकलला आपण पाहताय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. चांगली फिल्डिंग तिथे मयूरची. एक्स्ट्रा कव्हर सेट केला आणि पॉवर प्लेमध्ये तसं पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये जास्त वेळेला फिल्डर आपल्याला पाहायला मिळत नाही. ऑलमोस्ट 30%, 100 पैकी जर विचार केला तर तिथे फिल्डर ठेवला जातो. आणि मयूरला माहिती आहे जर आपण शरीरापासून दूर बॉल ठेवतो तर तिथे फिल्डर ठेवणं गरजेचं आहे. त्याच दिशेला खेळला होता अर्षदानी. तिथे 2 धावा मिळाल्यात अर्षद पेंडारीला. चांगली बॉलिंग आणि तितकी सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. यावेळेला फुल टॉस आणि इथे मात्र पंचांचा इशारा. इट्स अ बीमर. बीमर +1 म्हणजे 2 धावा मिळतील. खरं तर थोडंसं व्हेरिएशन करायचं होतं, परंतु बॉलची ग्रिप बरोबर हातामध्ये बसलेली नाही आणि इथे मात्र एक्स्ट्रा रन तो खर्च करतो मयूर. 2 धावा या ठिकाणी मिळतील खरं तर बॅटिंग करताना पेन चिंचपाडा संघाला. आणि फ्री हिट असेल. आता योगेश पवारला एक मोठी संधी आहे, कारण शून्यातून सुरुवात करायची आणि पहिलाच बॉल जर फ्री हिट मिळत असेल तर एक मुक्त फटका मारण्याची एक मोठी संधी, नामी संधी त्याच्याकडे चालून आली आहे. आणि तोच प्रयत्न नक्कीच त्याच्याकडून असायला पाहिजे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावा झालेल्या आहेत 6. टाइमर सेट आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि 35 मिनिटाचा टाइम इथे प्रत्येक डावासाठी तुमच्याकडे असेल. फ्रीट बॉल आणि समोर फलंदाज योगेश पवार. इथे आपण पाहताय खरं तर गोल्डन अपॉर्च्युनिटी, आपलं अकाउंट ओपन करण्याची संधी मिळेल खरं तर योगेश पवार या फलंदाजाला. अतिशय अनुभवी खेळाडू. बघा मॅच तुम्ही सुरू ठेवायच्या वेळ तुम्हाला टाइम अलर्ट केलेला आहे. बरोबर 35 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं आहे. या सूचनेकडे लक्ष द्या. अधिकचा वेळ घेतला तर लास्ट ओव्हरमध्ये एका दुसरा खेळाडू तटिया सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. ही वॉर्निंग पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं दिली जाईल खरं तर साईड टीमला. त्यामुळे आपण वेळेला थोडंसं वेळेकडे लक्ष द्या आणि डावाला सुरुवात करा. फ्रीट बॉल मैदानामध्ये योगेश पवार 40+. आपण पाहिला फिटनेस भरपूर चांगला आहे. गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये किंबहुना लेदरसाठी देखील चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे.
आणि आजही आपण जर पाहिलं तर फिटनेसवरती भरपूर त्यांनी प्रचंड भर दिला आहे. असे हे खेळाडू स्टॅकिंग एंडवर त्यांना आपण पाहू शकाल. फ्रीटची संधी, फ्रीट बॉलवरती मोठा फटका येईल का, एखादा मोठा ब्लास्ट त्या ठिकाणी होईल का, थोड्या अडचणी निर्माण होत आहेत बघा. त्या ठिकाणी रिफ्लेक्शन होत आहे गाडीच्या आरशाचं. प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह केलं जाईल आयोजकांच्या वतीने, परंतु आपण थोडं स्पीडअप करा प्लीज. वारंवार या सूचना राहतील कारण 6 षटकांचे सामन्यात ऑलरेडी आपण पहिल्या स्पर्धेला सामन्यात सुरुवात थोडी उशिरा झाली आहे. मागचा सामना जवळजवळ 1.5 तास त्या ठिकाणी खर्च झाला. फ्रीट बॉल राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेला ऑन साईडला फटका आडव्या बॅटने जरूर खेळलेत, परंतु त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे बॉल चालला. फ्रीट बॉलवरती कमबॅक करत असताना पाहता मयूर वाघमारे या गोलंदाजाला एकच रन या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहता त्या ठिकाणी बिनबाद 7. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये मयूर वाघमारे यांच्या माध्यमातून आणि काही डॉट बॉलही आलेत आणि विशेष म्हणजे मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाहीये. पहिल्या मॅचमध्ये भरपूर षटकार आपण पाहिलेत, या मॅचमध्ये थोडीशी शांत सुरुवात. यावेळेला लो फुल टॉस पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह करताना आपण पाहता बॅकफुटला जरूर गेले, परंतु बरोबर लो फुल टॉस वाईट लाईनच्या अगदी आसपास टाकण्याचा प्रयत्न, तिथे मात्र सिंगल रन मिळेल. आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये सर आपण पाहिलं या ठिकाणी थांबवलं फलंदाजांना मयूर वाघमारे या गोलंदाजाने. आणि दोन्ही फलंदाजांना विशेष म्हणजे शांत ठेवले. फ्रीटवर देखील मोठा फटका आलेला नाहीये मगाशी आणि मयूर वाघमारे पहिले षटक आयकॉन खेळाडू चांगल्या पद्धतीने हाताळताना दिसला या मॅचमध्ये. यावेळेला आपण पाहिलं हलक्या हाताने बॉल बॅक ड्राईव्ह हा फटका होता त्या ठिकाणी बरोबर मिडॉनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना RB11 पेन चिंचपाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आली विदाउट लॉस 9 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी साई संघाची. 9 धावा आणि आजचे होणारे हे सामने आहेत. सेकंड मॅच सध्या सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी गावदेवी साई आणि चिंचपाडा पेन म्हणजे RB11 चिंचपाडा या टीमच्या दरम्यान. यानंतर यशवंत भाऊ पाचंगे प्रतिष्ठान पारगाव विरुद्ध A1 जोडी वाकळण या दोन टीमच्या दरम्यान थर्ड मॅच होईल आणि त्याच्यानंतर टेंबिवली विरुद्ध रिग्नेश 11 धारावे असा सामना असेल. आज धारावे आणि टेंबिवलीच्या दरम्यान देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. न्यू लॉन्चिंग आहे 70-70 स्पोर्ट्सचं 20 जुलैला. आजच तो दिवस आहे 20 जुलै आणि अशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून कस्टमाइज टी शर्ट्स पाहायला मिळतील. कारण हळूहळू आता आपण मान्सून नंतर कुठेतरी कस्टमाइज टी शर्ट आणि त्याचबरोबर स्लीवलेसकडे वळतोय. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या सर्व डिझाईन्स तुमच्या स्क्रीनवर आहेत 70-70 स्पोर्ट्सकडून. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. लक्षात घ्या साई टीम तुमच्याकडे बरोबर 35 मिनिटं आहेत. 30 मिनिटांमध्ये 5 ओव्हर टाकायचे आहेत. अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये असेल. पॉवर प्ले असेल 2 ओव्हरचा. सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत मोकळ. सेकंड ओव्हरमध्ये कॅप्टन अनिकेत मोकल बॉलिंग मार्कवरती आपण येताना पाहताय. अष्टपैलू खेळाडू या टीमचा साई संघाचा. राईट आर्म राऊंड द विकेट समोर योगेश पवार. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा फटका सुंदर आहे. या फटक्यावरती मात्र मिळतील त्या ठिकाणी 4 धावा पेन चिंचपाडा संघाला. लेन चुकीची होती. पहिलाच बॉल हलकासा शॉट आणि पोझिशनमध्ये लवकर येतात. योगेश पवार रणजीपटू आहेत आणि त्यांच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला कोणी नव्हतं. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा फायदा उचलत असताना आणि आता पाऊस देखील नाहीये त्याच्यामुळे नक्कीच एक ॲडव्हान्टेज आहे फलंदाजाला. कारण पावसामध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले मागच्या मॅचमध्ये. यावेळेला लो फुल टॉस पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर आउटफील्ड थोडी स्लो आहे आणि चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एकच रन या बॉलवरती मिळेल. यंगस्टर खेळाडू आहेत या टीममध्ये. साईराज मोकलला आपण पाहू शकाल. नवीन पिढी आता तयार होते साई संघासाठी. गतवर्षीचा हंगाम आपण पाहिला टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं योगदान या टीमचं राहिलं आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची उत्कंठा त्यांची शिगेला पोचली होती. शिस्त दिसते. विशेष म्हणजे टीमकडे जर पाहिल्यानंतर एकाच पेहरावामध्ये सर्वच खेळाडू आलेले आहेत आणि महत्त्वाचं असतं ज्यावेळेला तुम्ही अशा स्पर्धा खेळता एकाच पेहरावामध्ये खेळणं. एक मोठी स्पर्धा 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. RK फ्रीट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. चांगलं वाटतं ज्यावेळेला असे संघ येतात खेळतात. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल परंतु लाईन चांगली होती. खरं तर अँगल बनवला बरोबर गुड लेंथ म्हणून बॉल टेक ऑफ करतो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. दबाव थोडासा बंटी पेंडारीवरती क्रिएट करतो गोलंदाज अनिकेत मोकल. चांगली गोलंदाजी सुरू आहे अनिकेत मोकळची. अनुभव कमी आहे. मगाशी सांगितलं त्यांनी की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जास्त खेळत नाही. सराव करण्याला जास्त संधी मिळत नसते. वाव नसतो. परंतु नेट्समध्ये आम्ही सराव करतो आणि तो सराव चांगला दिसतोय.
यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा. धावसंख्या मात्र थांबवली आहे. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. बॉलिंग अटॅक भरपूर चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हाताळले साई संघाने. चांगलं योगदान. अँगल चांगला आहे. विशेष म्हणजे राऊंड विकेटने एक अँगल आहे. बाहेरून इथे बॉल डिलिव्हर्ड करतोय राऊंड विकेटने. राईटी बॅटरसाठी बॉल थोडा हलकासा बाहेर जातोय. चांगली बॉलिंग. यावेळेला ऑन साईडला लॉफ केला बॉलला. बरोबर मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर नाही आहेत. वॅकेट एरियामध्ये चेंडू पडलाय. बॉल थांबलाय आउटफील्डमध्ये. पाणी साचलं त्या ठिकाणी पडलाय. दुसरी रन पूर्ण. तिसरा रनचा प्रयत्न आणि 3 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 3 मापी असं 2च धावा या चेंडूवरती आल्या बॅटिंग करताना पेन चिंचपाडा संघाला. आणि हीच महत्वाची गोष्ट आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर ही एक मजा आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जर पाणी मैदानावर साचलं असेल, साठलं असेल तर तिथून धावा फक्त तुम्हाला पळून काढायच्या आहेत. आउटफील्डमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात. हवाई हल्ले केले तर तुम्हाला धावा मिळतात. आता 25 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. बरोबर दुसऱ्या षटकाने बरोबर मार्कवर गोलंदाजी सुरू आहे. अप्रतिम स्पेल राहिला आहे साई संघासाठी. पुन्हा एकदा अँगल बनवला. त्या ठिकाणी चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना बॉल मागे चाललाय. विकेट किपरला देखील बीट केलं. 22च्या स्वरूपात मात्र एक्स्ट्रामध्ये भर पडेल. अप्रतिम गोलंदाजी अनिकेत मोकलकडून देखील पाहायला मिळाले. सुरुवातीला जेव्हा खरं तर 2 षटकांचा खेळ संपला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर RV11 पेन चिंचपाडा संघाची धावसंख्या 17 बिनबाद 17 ही धावसंख्या आपण पाहत आहे स्कोर कार्डवरती. चांगलं षटक मी म्हणेन. हा प्रोजेक्टेड स्कोर या सरासरीने 51 होतील. 8च्या सरासरीने 49, 10च्या सरासरीने 57, 12च्या सरासरीने 65. त्याच्यामुळे टीम मीटिंग जास्त घेऊ नका. वेळेच्या मर्यादा आहेत लक्षात घ्या. आणि सध्या आपण पाहतोय करंट रन रेट आयकॉन खेळाडू एकच षटक गोलंदाजी करू शकतो याची माहिती आपण सुरुवातीलाच दिलेली आहे. आयकॉन प्लेयर जो असेल तो एकच ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकतो. बॅटिंगसाठी तो कधी येऊ शकतो. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 षटका आयकॉन खेळाडू टाकू शकत नाही. तर 2 ओव्हर टाकू शकतो आयकॉन खेळाडू. एक टाकू शकतो किंवा एकच आयकॉन खेळाडू 2 ओव्हर टाकू शकतो. लक्षात घ्या हा नियम आहे. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता आणि मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिडॉनमध्ये डीपमधून फिल्डर धावत येतील. त्याचबरोबर मात्र दुसरा रनचा प्रयत्न होतोय. संत गतीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न. आता मात्र भागीदारी जरूर झाली आहे परंतु करंट रन रेट हा फार कमी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आता स्ट्राईक रन रेट वाढवावं लागेल. तेव्हाच एक मोठं टार्गेट तुम्हाला या मॅचच्या दरम्यान बनवता येईल. आणि तो प्रयत्न आता खरं तर या 2 सिनियर्स खेळाडूंना करावा लागेल. अनुभवी खेळाडू आहे. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. त्या अनुभवाचा योग्य वापर या इनिंगमध्ये त्यांना करावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस. ऑन साईडला बॉल मागे चालला. अनिकेत मोकल भरपूर वेगाने निघालेत. बॉल थांबलाय आउटफील्डला. फक्त सिंगल रन या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगलं षटक. चांगली सुरुवात याही षटकाची सुरू झाली आहे. सध्या तरी दबाव बनवलाय RV11 चिंचपाडा पेनवर. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाहीयेत. आणि विशेष म्हणजे तिसरं षटक सुरू आहे. अजूनही षटकार आलेला नाहीये या इनिंगमध्ये. एक चौकार आलाय. षटकार अजूनही आलेला नाहीये. आणि ओव्हर सध्या ऑन टार्गेट आहेत. बरोबर वेळेमध्ये षटकं सध्या सुरू आहेत. टीमकडून ऑल इंडिया आयकॉन खेळाडू 2 षटकं एखादा प्लेअर टाकू शकतो. आणि 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडूला गोलंदाजी करायची असेल तर एक षटक ते टाकू शकतात. याची माहिती आता आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. गावदेवी साई या टीमने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि सध्या तरी त्यांची गोलंदाजीची कामगिरी चमकदार होते या मॅचमध्ये. चमकदार कामगिरी आणि खरं तर थोडासा दबाव क्रिएट केला फलंदाजांवरती. मयूर वाघमारे पुन्हा एकदा लो फुल टॉस. पूर्णपणे रूम क्रिएट करून देत नाही फलंदाजांना. मोठा फटका खेळण्याची संधी उपलब्ध करून देत नाही. चांगली गोलंदाजी. यॉर्करचा प्रयत्न होता. इथे मात्र लो फुल टॉस. 2 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करताना पेन चिंचपाडा संघाला. याही षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. टीमची धावसंख्या फक्त एकेरी दुहेरी धावाने पुढे जाते. 22 धावा झाल्यात फलकावर. RV11 चिंचपाडा टीमची धावसंख्या ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावर असताना. यावेळेला स्लॉटमध्ये आला बॉल. भरपूर
वेळ घेतला, टाइम घेतला आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑनला खेचून मारला बॉलला. सीमारेषा पलीकडे बॉल चालला. 6 धावांसाठी षटकार. मच निडेड सिक्सर. लेंथला लवकर पीक केलं राऊंड विकेटने आणि पोझिशनमध्ये आल्यानंतर फ्रंट लेगला थोडंसं वेगळं करत असताना बॅकफूट पूर्णपणे क्रीजच्या आतमध्ये आणि तिथून हा बॉल ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. योगेश पवारच्या बॅटमधून सिक्सर. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर 28 धावा, 28 विदाउट लॉस. या इनिंग मधला पहिला मोठा फटका षटकार पाहायला मिळाला तिसऱ्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली त्या ठिकाणी गावदेवी साई संघाकडून. दबाव मयूरवरती. आता पुन्हा एकदा आक्रमण. इथे मात्र पुन्हा एकदा शफल झाले, जागा बनवली आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पहिला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन स्ट्रॉंग हिट, षटकार. मागचा बॉल लेंथ बॉल लवकर पिक केल्यानंतर हा बॉल स्लॉटमध्ये होता पूर्णपणे पायावर आणि पायावर गोलंदाजी जर लेफ्टी बॅटरला तुम्ही करत असाल तर तो मात्र बॉल ठेवणार नाही. परत एक वेळा क्रीजचा चांगला वापर करत असताना थोडासा हलकासा शफल झाला योगेश पवार आउटसाइड द ऑफ स्टंप आणि तिथून फेकला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला स्लॉग हिट, षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 धावा, 34. खरं तर जबाबदारी स्वीकारली योगेश पवारने. मागच्या खरं तर बॉलवरती जेव्हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आलं असतं पण तो स्वतःहून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि त्यानंतर मात्र लगातार 2 मोठे फटके मयूरच्या अगेन्स्ट योगेश पवार यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेला आपण पहिला ऑफस्टिकच्या अगदी बाहेर टाकण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केला बॉलला. ड्राईव्ह लेंथमध्ये हा चेंडू होता. समोरच्या दिशेने डीपमधला फिल्डर भरपूर वेगाने आले आणि इथे 2 धावा कंप्लीट होताना तुम्हाला पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12.00 सरासरीने 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. आता 36-12ची सरासरी इथे गाठली. तर 70-70 स्पोर्ट्सचं एक लॉन्चिंग आज होतंय आणि ते आकर्षक टी शर्ट सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. कस्टमाइज टी शर्ट नवीन हंगामासाठी देखील आताच तुमच्या टी शर्ट्स तुम्ही डिझाईन करू शकता 70-70 स्पोर्ट्स बरोबर. परंतु तशाच पावसाळी टी शर्ट्स देखील आहेत. स्लीवलेस आहेत 70-70 स्पोर्ट्सच्या. फुल स्लीव्स टी शर्ट आहेत 70-70 स्पोर्ट्सच्या. कस्टमाइज पॅटर्न सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत आणि आज त्याचं लॉन्चिंग 70-70 स्पोर्ट्समध्ये केलं जाईल आणि प्रत्येक स्टोअरमध्ये या टी शर्ट्स आपल्याला उपलब्ध पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी अनिकेत मोकळ ओव्हर नंबर 4 मध्ये. सेकंड स्पेलमध्ये आला अनिकेत आणि त्याच्यावरती आक्रमण करताना हा फटका आपण जर पाहिला बॉल उंच चाललाय आणि अंतरही कापलाय. यस इट इज अ मॅक्झिमम हिट. बंटी पेंडारीचा धमाका, षटकार. जास्त वेळ शांत होता अर्षद पेंडारीने. अखेर त्याच्या बॅटमधून आता षटकाराचा शंखनाद झालाय आणि बरोबर लेंथ बॉलला पीक केलंय. बंटी पेंडारीच्या बॅटमधून हा सिक्सर. अनिकेत मोकळने त्रस्त केलं होतं या फलंदाजाला मागच्या ओव्हरमध्ये. राऊंड विकेटने लेंथ बॉलचा चांगला वापर केला आणि आता मात्र अखेर हा षटकार येतोय. आणि आपण पहिल्या मॅचला पाहिलं 2,500 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडले होते. याही मॅच मध्ये भरपूर प्रेक्षक या सध्या पाहायला मिळतात आपल्या बरोबरीने आणि ऑलमोस्ट 2100 प्रेक्षक आता आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. पहिल्याच बॉल होते अनिकेतच्या अगेन्स्ट बंटी बॅटमधून शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. यावेळेस आपण पाहिला खरं तर हुक करायचा प्रयत्न. बॉल मागे चालला फाईन लेग क्षेत्राकडे. भरपूर पाणी साचलं त्या ठिकाणी आउटफील्डमध्ये. आणि तिथे मात्र 2 धावा घेतल्या जातील फलंदाजांकडून. आणि या ग्राउंडवर एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळते. या ग्राउंडवर मागच्या दिशेला जे गवत आहे तिथे भरपूर पाणी साठतं आणि तिथे आपण अनेक वेळा चांगले कॅचेस देखील पाहिलेले आहेत. तिथे बॉल अडवताना अनेक खेळाडू सूर देखील मारताना पाहायला मिळालेत. विशेष म्हणजे भावेश पवारचा तो झेल अजूनही आठवतोय. चांगले चांगले कॅचेस आणि हे साठलेलं पाणी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव मध्ये ही स्पर्धा रंगते. धावा झाल्या 44. 66,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत हे सामने पाहिले. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. नवीन असाल चॅनलवर तर 70-70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. नेक्स्ट बॉल अनिकेतचा हा फटका. खरं तर अनिकेतच्या अगेन्स्ट बंटीने चांगलं टाइम केलं आणि इथे मात्र बरोबर पोझिशनमध्ये येऊन मात्र हा फटका पूल केला. मिड विकेटला क्लिअर करत पॉवरफुल हिट आपण पाहता बंटीच्या माध्यमातून, षटकार. जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही तुम्ही अर्षद पेंडारीला. हा देखील लेदर क्रिकेट चांगलं खेळतो आणि लेदर क्रिकेट चांगले खेळणारे खेळाडू पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नेहमीच गाजवतात. 50 धावा पूर्ण झाल्यात. अर्धशतक पूर्ण झालंय टीमचं आणि आता चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. भरपूर क्रीजच्या आतमध्ये जाऊन आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल खेचून मारला अक्षरशः मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
हा षटकार येतोय. बॉलची मागणी होते, बॉल तिथेच आहेत स्क्वेअर लेग अंपायरकडे. अर्धशतक कंप्लीट झालं. खरं तर चिंचपाडा संघात सुरुवात थोडीशी धीम्या गतीची पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मात्र संयम दाखवल्यानंतर आक्रमणाला सुरुवात झाली. आणि बंटीचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर हा लेदर क्रिकेटर जरूर आहे, परंतु जितकी विकेट ओली तितकी बॅटिंग बंटीच्या माध्यमातून आपण नेहमी चांगली होताना पाहायला मिळाली. आणि याही मॅचमध्ये आता तो आक्रमक झाला, त्याला थांबवणं गरजेचं राहील साई संघासाठी, अन्यथा एक मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळेल. पार्टनरशिप 50 रनची होताना इथे पाहायला मिळाली. यावेळेला देखील आपण पाहिला बॅकफुटला जाऊन खेळलाय, फटका फसला, कव्हर्समध्ये त्या ठिकाणी फिल्डर नाही आहेत, वॅकेट एरियामध्ये चेंडू पडलाय, बॉलच्या मागे धावतायत. अंतिम मोमेंटला मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं खरं तर शतरक्षक स्लिप झाले, स्किड झाले आणि त्यानंतर मात्र नक्कीच पंचांचा इशारा येतोय हा चौकार. कधी कधी फुटबॉलमध्ये सेल्फ गोल होतात आणि हा चौकाराचा गोल आहे. पहा, सेल्फ चौकार म्हणू शकतो आपण. बॉल त्याच्या हातातून निसटला, पडदाफाड फिल्डिंग. आणि हा दुसरा अँगलने देखील तुमच्या स्क्रीनवर. आणि अशा मोमेंट्स कॅप्चर होतात त्यावेळेला मोये मोये मोमेंट्स ठरतात क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि हा येतोय चौकार. बॉलच्या मागे धावले आणि खरं तर पडद्याच्या देखील खालून निघून गेले बाहेर. 4 धावा आल्या. यावेळेला मिस टायमिंग झाला बॉल, खरं तर फटका देखील फसला आणि बरोबर कव्हर्समध्ये निकू त्या ठिकाणी आहेत. चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का दिलाय आरबी 11 पेन चिंचपाडा संघाला. खेळाडू बाद झालाय बंटी पेंडारी. हवी होणारा फलंदाज अर्षद पेंडारीने अखेर त्याची विकेट अनिकेत मोकळेनेच घेतली. राऊंड विकेटने अँगलचा चांगला वापर सातत्याने त्याने केला आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा लिडिंग एज शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल इथे टिपण्यात आलाय. पहिला धक्का शेवटी बसलाय टीम आरबी 11 चिंचपाडा पेनला. विकेट गमावली अर्षद पेंडारीने आणि आता 4थं षटक प्रगतीपथावर असताना धावा झाल्या 54, 54. पहिला खेळाडू बाद झाला 54 या धावसंख्येमध्ये. पहिला ब्रेक थ्रू मिळाला साई टीमला. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपण पाहिले जवळजवळ 54 रनची पाहायला मिळाली. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे चालला, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू अभिषेक खातू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होताना त्यांना आपण पाहताय. पहिल्या करता सत्रामध्ये 3.5 चेंडूंचा खेळ संपलाय. जवळजवळ 54 धावा या धावफलकावरती तुम्ही पाहताय. अजूनही या ठिकाणी 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण फलंदाजांना करायचं. योगेश पवार मैदानामध्ये उभा आहे. जोपर्यंत योगेश मैदानामध्ये उभा राहील तोपर्यंत मात्र मोठं टार्गेट तुम्हाला कदाचित पेन चिंचपाडा संघाकडून त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक अनिकेतच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. यावेळेला आपण पाहिला खरं तर हलक्या हातानं खेळण्याचा बघा दिशा द्यायची होती, पण मिस टायमिंग. अनिकेत जज करतो त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला. वॉट अ कॅच. जबरदस्त जजमेंट आणि शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि इथून मात्र आणखीन एक धक्का दिला चिंचपाडा संघाला अनिकेत मोकल या गोलंदाजाने. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 54 धावा. सोपं नसतं या लेवलला अशी फिल्डिंग करणं. बॉल रिलीज केल्यानंतर मागं धावत जाणं आणि त्याच्यानंतर हा झेल टिपणं खरोखर कठीण काम होतं. बॉल भवऱ्यासारखा फिरत होता. स्वतः गोलंदाज अनिकेत देखील फिरत होता आणि त्यानंतर एक सोपा झेल करून दाखवला त्याने. आणि त्याच्यामुळे ओव्हर ऑन टार्गेट 13 मिनिटं आहेत आता तुमच्याकडे 2 ओव्हर टाकण्यासाठी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 54ला 2. 13 मिनिटांनी त्याच्यामध्ये देखील टायमर सुरू आहे. लक्षात घ्या फिल्डिंग करणारी टीम. त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. ओव्हर ऑन टार्गेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. 54 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद. नियम आता इथून सर्व टीमसाठी समान आहेत. 35 मिनिट्स. आणि एक बॅटर आउट झाल्यानंतर दुसऱ्या बॅटरने देखील लवकरच यायचंय. त्यामुळे सर्व टाइम्स काउंट केले जातील हे लक्षात घ्या. न्यू बॅटर मैदानामध्ये स्वप्नील म्हात्रे. 4 ओव्हर नंतर 54 धावा आपण पाहता स्कोर कार्ड वरती. त्यानंतर फर्स्ट स्पेल असेल. पहिलं खरं तर वैयक्तिक षटक आणि सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी निखिल मोकल गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. समोर डाव्या हाताचा फलंदाज योगेश पवार, त्याच्यासमोर कमी वयाचा कमी अनुभवाचा गोलंदाज त्या ठिकाणी निखिल मोकलला आपण या ठिकाणी पाहणार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅचमध्ये 124 धावा आपण पहिल्या धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 42 धावा देखील झाल्या होत्या, परंतु त्यानंतर वडोळी संघाचं कमबॅक पाहिलं. आता या मॅचमध्ये देखील उरलेले 2 षटक फार निर्णायक राहतील आरबी 11 पेन चिंचपाडा संघासाठी. निखिल यंग टॅलेंट, यंग ब्रिगेड पहिला बॉल टाकतो या ठिकाणी ओव्हर द विकेट. यावेळेला पहिला बॉल ऑन साईडला एक्झिक्यूट केला. भरपूर वेगाने आले. नॉन स्ट्रायकिंग एंडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित राहील आणि इथे मात्र चांगलं कॉलिंग
सेफली 2 धावा पूर्ण झाल्या आणि स्ट्राईक महत्वाची मिळाली पुन्हा एकदा योगेश पवार या फलंदाजांना. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पावसाला आता सुरुवात होते आणि पावसाच्या सरीमध्ये आता फलंदाजी करायची आणि विशेष म्हणजे या क्रीडांगणावर आपण पाहिलंय या अगोदर देखील मान्सून ब्लास्टमध्ये 70-70 प्रस्तुत 12 ओव्हरच्या मॅचमध्ये तिथे देखील धावा चांगल्या चेस होत होत्या आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये या मैदानावर मी म्हणेन 80 ते 90च्या आसपास लक्ष देखील तुम्ही चेस करू शकता. पार स्कोर नक्की 100च्या वर असू शकतो, 90च्या वर असू शकतो, परंतु 80 ते 90च्या दरम्यान जर धावा झाल्या पहिल्या इनिंगमध्ये तर सेकंड इनिंगमध्ये त्या धावा नक्की चेस होऊ शकतात. या क्रीडांगणावर या गोष्टी आपण पाहिल्यात. या क्रीडांगणावर आपण मागच्याच आठवड्यामध्ये शतक देखील पाहिलंय. त्याच्यामुळे ही चर्चेमधली स्पर्धा आहे. एन्जॉय कराल तुम्ही. येणाऱ्या 5 दिवसामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहताय. RK फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पावसाला सुरुवात झाली आणि आता गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. यावेळेला देखील आपण पहिला खतर ड्राईव्ह केला बॉलला बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे बॉलच्या मागे धावतात. फिल्डर गॅपमधून निघून चालला. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडी स्लो झाली. पाऊस पडतोय त्यामुळे इथे आपण पाहू शकाल सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या योगेश पवार या फलंदाजाने. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि तेच दृश्य आहे. इथे 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 58 धावा झाल्यात. 10 बॉलचा काही शिल्लक. 58 धावा धावफलकामध्ये आणि 10 मिनिटाचा अवधी देखील बाकी आणि बरोबर टाइम नुसार मात्र या ठिकाणी आपण पहिला सत्र सुरू चाललाय. अविरत पुढे चाललाय. चांगल्या पद्धतीने सहकारी राहिलं गावदेवी साई संघाकडून आयोजकांसाठी देखील कारण वेळ फार महत्वाची आहे. निखिल तयार पुन्हा एकदा समोर योगेश पवार. यावेळेला चांगला फटका बॅकफुटला जाऊन मात्र पंच केला. बॉलला 20 स्टेपमध्ये टाइम केला. ऑन द राईज बॉल मागे चालला. लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्रीच्या बाहेर षटकार. याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो. लेदर क्रिकेटर यांच्यासाठी सोपं जातं ज्यावेळेला असे ऑन द राईज फटके ते मारतात. पाऊस किती पडू द्या, पेस त्यांना आवडतो. खेळपट्टीपासून जसा बॉल स्किड झाला लगेच पोझिशनमध्ये आल्यानंतर ऑन दी अप हा फटका सजवत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला हा षटकार सजवला आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 64 पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर. अप्रतिम टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुटबॉलचा योग्य वापर आणि त्यानंतर बरोबर मेरिटनुसार फटका पाहायला मिळाला. योगेश पवार यांच्या बॅटमधून षटकार. निखिलवरती थोडासा दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न होतो योगेश पवार यांच्या माध्यमातून. 6 धाबा मिळाल्या. 64 रन स्कोर कार्डमध्ये आहेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण करतात योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला एज लागली. बॉल मागे चालला फाईनच्या दिशेने. मागे फिल्डर आहेत त्यांच्याही डोक्यावरून बॉल सेफली लँड झालाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न. स्ट्राईक हवी आहे योगेश पवार यांना. कदाचित आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. स्वप्नील म्हात्रे या फलंदाजाला 1 रन मिळाली. 1 विकेटही मिळाला. या खरं तर चेंडूवरती फिल्डिंग करणाऱ्या साई संघाला 1 विकेट मिळाला. 1 रन मिळाली चिंचपाडा संघाला. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आपण जर पाहिली 3 खेळाडू बाद 65 धावा. योगेश पवारच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की विकेट सॅक्रिफाईस देखील सुरू आहे कारण जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न आहे त्यांना आणि अशा परिस्थितीमध्ये तोच प्रयत्न सध्या सुरू आहे. विकेट्स गमावल्यात परंतु धावा देखील 65 झाल्यात आणि इथे जर 80-90च्या आसपास टार्गेट सेट झालं तर मजा येईल या मॅचमध्ये. न्यू बॅटर आता फिरोज मैदानामध्ये येतोय. हा देखील ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे. गोरेगावचा खेळाडू फिरोज शेख इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारा संघ RB11 चिंचपाडासाठी. 5व्या क्रमांकावरती आयकॉन खेळाडू फिरोज शेख मैदानाकडे आलाय आणि जबाबदारी त्या ठिकाणी घेतली योगेश पवारने स्वतःच्या खांद्यावरती. प्रत्येक बॉलवरती त्याला स्ट्राईक हवी आहे. त्यांना मात्र एक मोठं टार्गेट सेट करत. एका बाजूने यंग टॅलेंट निखिल मोकल कमबॅक करेल का एक मोठा प्रश्न. थोडासा दबाव त्याच्यावरती वाईड लाईनच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 66. एक्स्ट्रामध्ये आतापर्यंत आपण पहिल्या 6 धावा खर्च केल्या. 1 नो बॉल 3 वाईड्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 22च्या 2 सिंगलही पाहायला मिळाल्या या इनिंगमध्ये. 66 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला आपण पाहू शकाल स्विंग आणि मिस परंतु पुन्हा एकदा लाईन चेक केली तरी पंचांचा इशारा. वन्स अगेन वाईड. पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर बॉल. वाईडचा इशारा. जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे. रूम द्यायचं नाहीये हाच प्रयत्न आहे आणि त्याचमुळे जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि तिथून देखील बॉल जास्त बाहेर निघालाय. त्याच्यामुळे वाईट बॉलचा निर्णय योग्य निर्णय. पंचांचा एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 67 धावा. थोडासा दबाव खरं तर आपण पाहता मागच्या दोन्ही बॉलमध्ये पाहायला मिळाला निखिलवरती. त्यांनाही कमबॅक करावं लागेल या पुढच्या बॉलवरती. याही वेळेला आपण पहिला सलगचा 3रा वाईड बॉल. दबाव दबाव आणि दबावच तुम्ही पाहताय आता गोलंदाजावरती कारण पूर्णपणे सेट झालेत योगेश पवार.
त्यांच्या समोर मात्र थोडासा दबाव वाढलाय निखिल मोकल या गोलंदाजावरती. लेफ्टी बॅटर समोर आहे, लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी करतोय, त्याच्यामुळे हे स्वाभाविक आहे. परंतु तुम्हाला देखील लेंथ मध्ये थोडासा बदल करावा लागेल, लाईन मध्ये देखील हे करताना दिसलेला नाहीये आतापर्यंत निखिल. यावेळेला फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा लॉफ केला, बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे घेऊन काढला. संदेश गावंड त्या ठिकाणी डीपमध्ये आहेत, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. आणखीन 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये योगेश पवार यांचं करतं कौतुक करावं लागेल. आणखीन 2 धावा चिंचपाडा संघाला मिळताना पाहायला मिळतील. याच लेनचा मी उल्लेख करत होतो, कुठेतरी तुम्हाला स्लॉटमध्ये गोलंदाजी करावी लागेल, यॉर्करच्या प्रयत्नासाठी जावं लागेल, कारण आता जे वाईट बॉल टाकलेत त्याच्यावर नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमवर दबाव येऊ शकतो. धावा झाल्या 70 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल, खरं तर बाउन्सरचा वापर आणि इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालं. अपेक्षा होती त्या ठिकाणी योगेश पवार यांना. रिव्ह्यू त्यांनी घेतला, खरं तर बॅटिंग टीम रिव्ह्यू त्या ठिकाणी बाउन्सरसाठी घेतला, चेक केलं जाईल. वाईट बॉल आता इथे चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि षटक समाप्त. त्याच्यामुळे 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. ओव्हर ऑन टाइम 5 मिनिटं आणि 13 सेकंद अजूनही शिल्लक आहेत लास्ट ओव्हरसाठी. बरोबर टाइम मध्ये इथे गोलंदाजी झाली आहे. 70ला 3 अशी परिस्थिती आहे. लास्ट ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. करंट रन रेट आपण पाहिला, पहिल्या 5 ओव्हरमध्ये 14.00 त्या सरासरीने हा संघ पुढे चालला आणि खरं तर ही सरासरी शेवटमध्ये राहिली तर करंट प्रोजेक्टचा स्कोर आपण पाहिला 84 पर्यंत पोहोचू शकेल. आणि जर का 12 धावा या ओव्हरमध्ये आल्या तर नक्कीच त्याहीपेक्षा कमी धावा पाहायला मिळतील. 14 धावांच्या नुसार आपण पाहिलं 84, 16 रन जर आल्या तर 86च्या वर जाऊ शकेल. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं 80-90 धावा देखील चेस होत आहेत. त्यामुळे या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल फलंदाजांना. प्रज्वल मोकल यावेळेस स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क त्याला निर्णायक षटक असेल, कारण पहिल्या 5 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत गावदेवी साई संघाची. एका बाजूने योगेश पवार अजूनही खरं तर किल्ला लढवत आहेत असंही म्हणायला हरकत नाही आहे, कारण शेवटपर्यंत ते उभे आहेत. सुरुवातीला आले होते आघाडीला, लास्ट ओव्हरपर्यंत ते उभे आहेत आणि आतापर्यंत पहिल्या 5 ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या स्कोर कार्डमध्ये 70 आणि वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान या इनिंगमध्ये दिलं योगेश पवार या फलंदाजाने. प्रज्वल मोकल राईट आर्म ओव्हर द विकेट, शेवटचं षटक हातात आलेल. खरं तर निर्णायक मॅच या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी साई संघाची आपण उत्सुकता पाहिली. त्याचबरोबरने रायगडवरून आणखीन एक संघ पेण चिंचपाडा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. याही संघाचं आपण कौतुक करूया. आज खरं तर नामांकित संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ग्रामीण विथ इंडिया आयकॉन. यावेळेला पहिला बॉल अदल आपटलाय आणि इथे थ्रो होतोय. स्ट्राईकसाठी तडफडतात त्या ठिकाणी योगेश पवार. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन आणि 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. पहिला वाईड बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावधी 71. बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनप्लेबल चेंडू. गोलंदाज प्रज्वल मोकल यांच्याकडून पाहायला मिळाला. इथे लाऊड अपील, एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. यावेळेस आपण पाहिला आणखीन एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना RB11 पेण चिंचपाडा या टीमला खेळाडू बाद झालाय फिरोज. चांगली रणनीती, चांगली बॉलिंग आणि विशेष म्हणजे योगेश पवारला जास्तीत जास्त तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला या ओव्हरमध्ये जर ठेवलं तर मात्र मी म्हणेन तुम्ही अर्धी लढाई इथे जिंकली आहे. कारण हे जे डेथ ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे, ते प्रत्येक वेळेला जर विकेट तुम्ही मिळवत गेला तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल आणि त्याच्यामुळे परत एक वेळा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर येऊ शकतो. RB11 चिंचपाडा गावदेवी साईच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना. न्यू बॅटर आता मैदानामध्ये येईल. नवीन फलंदाज मैदानाकडे चालला. दीप पाटील मधल्या खरं तर फळीतला खेळाडू. योगेश पवारला तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवता नक्कीच धावा देखील तितक्याच कमी पाहायला मिळतील, कारण तो सेट झालाय. त्यांना स्ट्राईक हवी आहे. नवीन खेळाडू दीप पाटील 6व्या क्रमांकावरती मैदाना दिशेने वाटचाल करतोय. 71 धावा आतापर्यंत स्कोर कार्डमध्ये आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रज्वलच्या हातामध्ये खरं तर या षटकाची जबाबदारी दिली आहे. ऑप्शनवरून आपण पाहिला साईराज मोकल हा एक गोलंदाज त्यांच्याकडे असताना प्रज्वलवरती विश्वास दाखवला कॅप्टनने. यावेळेला ऑन साईडला आडव्या बॅटने शॉटम पूल, पॉवरफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. फटका भरपूर सुंदर आणि या बॉलवरती आपण पाहता 6 धावा मिळतील बॅटिंग करताना RB11 पेण चिंचपाडा संघाला. या खूप महत्वाच्या धावा आहेत. आल्या आल्या पहिलाच बॉल फेस करत असताना दीपने मात्र
दिवसा ढवळ्यात तारे दाखवलेत गोलंदाजाला. पहिलाच बॉल आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलाय गोलंदाजाला. पहिल्याच बॉलवर षटकार. टीमची धावसंख्या 77. चांगलं टायमिंग गाडी आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं आडव्या बॅटने हा फटका पाहायला मिळाला षटकार प्रज्वलच्या अगेन्स्ट. योगेश पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला असताना मात्र हा या ठिकाणी आलेल्या 6 धावा फार निर्णायक. धीम्या गतीने बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. स्ट्राईक हवी आहे योगेश पवार यांना. आणखीन एक खेळाडूला मात्र आपलं विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी दीप पाटील. 77 रन आपण पाहत आहे स्कोर कार्डवरती. अजून एक खेळाडू बाद झालाय या षटकामध्ये. स्ट्राईकसाठी त्या ठिकाणी निघाले होते योगेश पवार आणि बरोबर दीपला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. दबाव थोडासा पेन चिंचपाडा संघावरती क्रिएट करताना आपण पाहता गावदेवी साई टीमला शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भूषण बांदिवडेकर हा खेळाडू आता मैदानाकडे चाललाय 7व्या क्रमांकावरती RV11 पेन चिंचपाडा संघाकडून. बरोबर आपण पहिले तळातले खेळाडू भूषण म्हात्रे माफी असं भूषण म्हात्रे हा खेळाडू 7व्या क्रमांकावरती मैदाना दिशेने वाटचाल करतोय. पेन शहरामधील खरं तर हे छोटंसं गाव आहे पेन चिंचपाडा. त्या विभागातून बिलॉंग करणारा हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. समोर पुन्हा एकदा योगेश पवार यांना आपण पाहताय. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल. या लेंथवर तुम्ही योगेश पवारला बॉल टाकू शकत नाहीये आणि इथे मात्र चांगला फटका पूलचा पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉलला फेकलाय. सीमा पार मॅक्झिमम हिट षटकार. खराब गोलंदाजी या ओव्हरमध्ये. सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजाकडून परंतु योगेश स्ट्रायकिंग एंडला गेल्यानंतर त्याच्या बॅटमधून षटकाराला. त्याच्या अगोदर दीप आला. दीपच्या बॅटमधून षटकाराला. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 83. या लेंथवर गोलंदाजी केल्यानंतर योगेश बरोबर पोझिशनमध्ये आल्यानंतर बॉलला पाठवले लॉंग लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी. प्रज्वल 13 धावा आतापर्यंत खर्च केले त्या ओव्हरमध्ये. एक विकेट घेतली. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिला पेंडिंग आहेत परंतु आता पण धावसंख्या जर पाहिली 5 खेळाडू बाद 83 आणि वैयक्तिक कामगिरी 1 मॅन आर्मी योगेश पवार यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 16 चेंडूमध्ये 43 धावांचं योगदान दिलंय. वाट पाहिली मागच्या बॉलवर त्यांनी वाट लावली असंही म्हणावं लागेल कारण धीम्या गतीचा थोडासा हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण करताना योगेश पवार यांना आपण पाहिलं. आता व्हेरिएशन पुन्हा एकदा ट्रॅक बदललाय. राईट आर्म राऊंड द विकेट येथील प्रज्वल समोर योगेश पवार तयार. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आला बॉल. दबाव प्रज्वलवती वन्स अगेन 1 मोर आणि इथे मात्र आणखीन एक आलाय रुबाबदार षटकार. लेन बॉल लवकर पिक केला पोझिशनमध्ये आल्यानंतर षटकार आणि 49 धावांवर आता योगेश पवार नाबाद इथे खेळत असताना पहिलं अर्धशतक भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आता येईल का? RK फ्री हिट प्रस्तुत ही स्पर्धा आहे. 3.5 लाखाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे आणि पहिल्यांदाच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये एवढं मोठं पारितोषिक फक्त 10,000 प्रवेश फी मध्ये दिलं जात आहे. आणि पहिल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर योगेश पवार आता मैदानामध्ये खेळत असताना 49 धावांवर. माजी रणजीपट्टू आणि खरं तर गेले कित्येक वर्ष भरपूर चांगलं योगदान या क्रिकेट जगतामध्ये ज्या खेळाडूचं राहिलं त्याचं नाव आहे योगेश पवार. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण करतोय योगेश पवार हा खेळाडू. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनसाठी निघालेत आणि 2 धावा इथे कंप्लीट. एकदा जोरदार डाव होऊ द्या. या खरं तर स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक राहिलं आहे ते म्हणजे योगेश पवार यांच्या नावावरती. खरं तर आपल्या उत्तम दर्जाच्या कामगिरीच्या जोरावरती पेन नगरपालिकेचं क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेन नगरपालिका. त्या मैदानावरती यांच्या नावाचं स्टँड्स आहे. खरं तर ही त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांचं आज योगदान पहिल्या मॅचमध्ये खरं तर आपण पहिल्या टीमच्या पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळ त्यांनी साकारले. 18 बॉलमध्ये 51 धावांची खेळी. त्याच्यामध्ये 5 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. 2 धावा 6 वेळेला केलेल्या आहेत. सिंगल 5 वेळेला केलेल्या आहेत आणि 4 डॉट बॉल खेळल्यानंतर एक दमदार असं अर्धशतक 18 बॉलमध्ये. आणि हे अर्धशतकाचं सेलिब्रेशन अभिवादन स्वीकारत असताना वेल प्लेड योगेश पवार दादा या टोपण नावाने प्रचलित. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची मिडलसेक्स क्रिकेट अकॅडमी आहे तिथे ते फिल्डिंग कोच म्हणून देखील काम करतात. DY पाटीलसाठी ते क्रिकेट खेळलेले आहेत. महाराष्ट्राचा रणजीपटू म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि अंडर-16 महाराष्ट्राच्या निवड समितीमध्ये देखील ते सध्या काम पाहत आहेत. त्याच्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर क्रिकेट वयाची 40 जरी ओलांडली तरी देखील क्रिकेट प्रत्येकामध्ये जिवंत असतं ते दिसतंय. 70-70 स्पोर्ट्सवर सध्या तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. हे बॅटिंग कार्ड आता तुमच्या स्क्रीनवर. 18 बॉलमध्ये 51 केल्या योगेश पवारने. अर्षद पेंडारेने 15 बॉलमध्ये 25 केल्या. अभिषेक खातू 0वर आउट. फिरोज 0वर आउट आणि दीप षटकार मारल्यानंतर रनआउट झालाय. तर 91 धावा झाल्यात. 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 92 टू विन. 92 धावा 35 मिनिटाचा टाइम पुन्हा एकदा सेट केला जाईल आणि आता सलामीची जोडी देखील टीम साई आपल्याला मैदानामध्ये पाठवायचं आहे.
चला बॅटिंग टीम बॅटर पाठवायचे आहेत, कारण स्वतः या स्पर्धेमध्ये तारिफ सय्यद देखील ग्राउंडच्या आतमध्ये आहेत आणि त्याचं कारण आहे वेळ जास्त झालाय पहिल्या मॅच पासून. आता 35 मिनिट्स प्रत्येक टीमला इथे देण्यात येत आहेत. पहिलं सत्र बरोबर टाइम मध्ये इथे संपलंय, त्याच्यामुळे दुसऱ्याही सत्रामध्ये 30 सहकार्याची भूमिका तुम्हाला पार पाडायची आहे. टीम RV11 चिंचपाडा न्यू लॉन्चिंग 70-70 स्पोर्ट्स सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. या आकर्षक टी शर्ट, स्लीवलेस, फुल स्लीव्ह टी शर्ट्स, कस्टमाइज टी शर्ट्स तुमच्या टीमसाठी तुम्ही आताच बुक करू शकता, बनवू शकता 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धांसाठी देखील आकर्षक टी शर्ट्स आहेत 70-70 स्पोर्ट्सकडे आणि त्याचं लॉन्चिंग आज झालेलं आहे. प्रत्येक स्टोअरमध्ये 70-70च्या प्रत्येक शाखेमध्ये, शॉपमध्ये तुम्हाला या टी शर्ट्स उपलब्ध असतील. सलामीची जोडी अनिकेत मोकळे आणि प्रथमेश म्हात्रे. लक्ष या मॅच मध्ये आहे 92 रनचं, 92 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये टीम गावदेवी साई उतरताना दिसतील. 92 धावांचं लक्ष, जसं की मी मगाशी सांगितलं चेसेबल आहे. या ग्राउंडवर धावा होतात, मोठे फटके मारावे लागतील. लगा तो 6 70-70चा बॉल देखील भरपूर चर्चेमध्ये. पूर्वी ग्रीन बॉल यायचा, आता रेड कलरचा बॉल देखील उपलब्ध झालेला आहे आणि त्याचं भरपूर मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन सुरू झालंय. त्याच्यामुळे नवीन हंगामात तुम्हाला 70-70चे बॉल प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळतील. 70-70 सॉक्स आणि हा आपल्या स्क्रीनवर लगा तो 6 हा 70-70चा बॉल. प्लेअर एडिशन्स बॅट, कस्टमाइज बॅट, प्लेअरला आवश्यक असलेल्या बॅट 70-70च्या प्रत्येक शॉपमध्ये उपलब्ध आहेत. तर टाइमर इथे सेट झालाय. 35 मिनिट्स तुम्हाला दिले जातील. 5 ओव्हर 30 मिनिटाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. 2 ओव्हर पॉवर प्ले. मॅच स्टार्ट. आणि स्वतः तारिफ सय्यद यांनी जबाबदारी स्वीकारली या मॅच मध्ये की जास्तीत जास्त फास्ट क्रिकेट कसं होईल त्यासाठी ते स्वतः तिथे अंपायरच्या बाजूला उपस्थित आहेत. चला तर सामन्याकडे वळूया. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. टायमर देखील स्टार्ट झालाय. ऑन साइडला खेळत असताना हलक्या हाताने तिथे सिंगल मिळवली. सुरुवात झाली प्रथमेशच्या खात्याची, सुरुवात झाली आहे गावदेवी साईची. येस, चेक. एक सिंगल दरम्यान इथनं सुरुवात झाली या सेकंड इनिंगची. लक्ष जर आपण पाहिलं या मॅचमध्ये तर 92 चेस करायचे आहेत आणि येस, ज्याप्रमाणे सांगितलं कुणाल सरांनी गेटेबल आहे. पण तो समोर देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे फिरोज. आपण पाहिले मान्सून ब्लास्ट मध्ये चांगली कामगिरी केली त्याने याच ग्राउंडवर. आणि त्या मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये तो कमी गतीने बॉल टाकत होता, कारण त्यावेळेला खेळपट्टीवर तेवढं पाणी नव्हतं. दुसऱ्या दिवशी जास्त वेगाने टाकत होता. आज तर त्याला खेळपट्टी पाहिली त्याने आणि त्याच्या प्रेमात तो पडलाय. हा बॉल परफ्यूम डिलिव्हरी नाकाजवळून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. वेल लेफ्ट असं म्हणावं लागेल बॅटरला. हा थोडासा वाईड यॉर्करचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल अपील केली हलकीशी फाईन लेग आणि बॉलरने, परंतु स्पष्ट नकार अंपायरकडून. डॉट बॉल. गेले 2 चेंडू जर आपण पाहिले तर गोलंदाज आणि विकेट किपरच खेळतात असं वाटतंय, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी होती आणि ज्याप्रमाणे लाईन अँड लेंथ दरम्यान इथनं टाकतात गोलंदाज. आई चांगला लेन बॉल थोडासा मागे खेचला, परत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. हर्षद पेंडारी विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. आणखीन एक डॉट बॉल फिरोजच्या माध्यमातून. पहिले 4 बॉल अतिशय वेगाने बरोबर टप्प्यावर. रिमझिम पाऊस, खेळपट्टीवर हलकसं पाणी, त्याचा चांगला फायदा उचलत असताना. आणि खेळपट्टी नाही तर काच आहे असं दिसतंय दुरून जर तुम्ही टेलिकास्ट पाहत असाल तर. एवढी चांगली खेळपट्टी आहे या क्रीडांगणाची. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये हा झेल नक्कीच होता. स्लिप नाहीये परंतु प्रयत्न चांगला केला हर्षद पेंडारीने. 1 धाव मिळेल. फलंदाज अनिकेतच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. कमालीची गोलंदाजी राहिली या पहिल्या षटकामध्ये, कारण अगदी जर पाहिलं तर प्रत्येकी बॉल लाईन अँड लेंथ प्रॉपर आहे. त्यासोबत जर आपण पाहिलं तर अतिरिक्त गती आणि बाउन्स देखील पाहायला मिळाला या पहिल्या षटकामध्ये.
जी सुरुवात हवी होती 92 डिफेंड करत असताना ती सुरुवात फिरोज शेखने या पहिल्या षटकामध्ये मिळवून दिली आहे. शेवटच्या बॉलवर इथे सिंगल मिळाली आहे आणि पहिलं षटक इथे मात्र संपलंय. पहिलं षटक बरोबर 3.25 मिनिटांमध्ये संपवलंय फिरोजने. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा स्कोर बोर्डवर आणि ऑलमोस्ट 3.25 मिनिटांमध्ये हे षटक इथे संपवण्यात आलेलं आहे गोलंदाज फिरोजच्या माध्यमातून. लक्ष्य मोठं आहे, लक्ष्य या मॅचमध्ये 92 करायचे आहेत. धावा झाल्यात फक्त 3 आणि आता 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 बॉलमध्ये 89 धावांची आवश्यकता आहे. 89 फ्रॉम 30. 92च्या चेसमध्ये आता तर असंच वाटायला लागलं की हे चेस इतकंही सोपं नसणार आहे, कारण पहिलं षटक काय गोलंदाजी राहिली फिरोजची, कारण फक्त 3 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. आता 5 ओव्हर्समध्ये 89 चेस करायचे आहेत. प्रेशर आता पूर्णपणे फलंदाजांवरती. बट महत्त्वाची गोष्ट की मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश म्हात्रे नावाचा एक दमदार फलंदाज आहे. अभिषेक खातू सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येईल. फलंदाजीमध्ये तितकंसं योगदान दिलेलं नाहीये अभिनय, परंतु आता गोलंदाजी बघूया तो कशी करतो. आणि त्याच्या समोर आहे प्रथमेश म्हात्रे, चर्चेमधला खेळाडू आहे. या हंगामात खूप चांगलं क्रिकेट खेळलाय प्रथमेश म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. ते उसळी चांगली प्राप्त केली आहे आणि जो पाऊस पडतोय त्याचा फायदा मात्र गोलंदाज उचलताना दिसत आहेत या मॅचमध्ये, हे मात्र विशेष. अभिषेक खातूचा डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये फिरोजने फक्त 3 धावा खर्च केल्या. हे टेलिकास्ट तुम्ही पाहताय, चांगले ऍक्शन रिप्लेज 70-70 स्पोर्ट्सवर. दुसरा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळायचा होता, कव्हर्सला निघालाय, फिल्डर आहे आणि त्याला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पोझिशन मध्ये नव्हता फलंदाज हा फटका खेळत असताना, परंतु फटका कसाही लागो धावा येणं गरजेचे आहेत. 6 धावा. रन्स सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर रन्स येणं गरजेचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून यावा. कॅच ड्रॉप झाली बट त्याचा पूर्णपणे फायदा बॅटिंग टीमला प्रथमेश म्हात्रेला मिळतोय. षटकार येतो, मच निडेड. IPLच्या कॉमेंट्रीमध्ये नेहमीच आम्ही ठाणा बुलढाणा याचा उल्लेख करायचो, कर्जत कसारा शॉट याचा उल्लेख करायचो आणि हा तसाच फटका होता. ऑन साइडला मारायचा होता, कव्हर्सला गेलाय. 6 धावा. उसळी चांगली प्राप्त केली आहे. स्पॉटवर पडल्यानंतर चांगला वेगाने जातोय आणि बॉल जसा रोल होत जातोय विकेट कीपरकडे एक पाणी देखील उडताना दिसतंय. खेळपट्टीवर जे पाणी साठलंय त्याचा चांगला वापर केला अभिषेक खातूने. टीमची धावसंख्या 9 धावा. 9 चेंडूमध्ये 9. शॉर्ट बॉल, अपरकट, फिल्डर नाहीये. पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने थर्ड मॅनला टर्न होईल बॉल आणि पंचांचा इशारा, षटकार. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, अगदी परफेक्टली बॅकफूट वरती आली, बॉडीवर ट्रान्सफर केला आणि काय फटका पाहायला मिळाला. कारण अगदी जर पाहिलं तर स्ट्रगल देखील करताना दिसतात, बट फटके देखील तितकेच चांगले देखील येतात प्रथमेश म्हात्रेचा बॅटमधनं. हा तर क्लास आहे या फलंदाजाचा. लेदर क्रिकेटचा अनुभव याच्याकडे आहे. लेफ्टी बॅटर ज्यावेळेला असे तंत्रशुद्ध फटके मारतात त्यावेळेला मजा येते, डोळ्यांना अतिशय थंडावा मिळतो, थंडक मिळते. परत एक वेळा कट. यावेळेला थर्डमॅनला परत कोणी नाहीये. बॉल चाललाय डीप मध्ये आणि पंचांचा इशारा. परत एक वेळा टायमिंग प्रॉपर आहे. 6 धावा मिळतील, षटकार. कधी कधी जास्त पेस देखील धोकादायक ठरतो, हे इथे अभिषेक खातूला समजलं असेल. बघा या अगोदर ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू होती, अतिशय गतीने बॉल टाकले जात होते, बॅटर बीट होत होते, बट आता प्रथमेशने स्वतःला परिस्थितीनुसार ऍडजस्ट केलंय असंच म्हणावं लागेल. गतीचा वापर तो करतोय आणि हा 3रा मोठा फटका या षटकामधला येतो प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधनं. कलात्मक फटकेबाजी, सौंदर्य दिसतंय बॅटिंग मध्ये. अप्पर कट करत असताना बॅट वर मनगट कसं रोल करतोय हे महत्वाचं आहे. चांगली फटकेबाजी. 9 बॉलमध्ये 9 होते, मागील 2 बॉलमध्ये 2 षटकार आले. टीमची धावसंख्या 21 धावा. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा 21 धावा. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका ही नम्र विनंती. 28 मिनिटं राहिलेत तुमच्याकडे. पहिले षटक 3 मिनिटाच्या आतमध्ये टाकलंय अभिषेक खातू. लास्ट बॉल या ओव्हरचा. पॉवर प्ले सध्या सुरू आहे, 2 षटकांचा पॉवर प्ले. परत एक वेळा अपर कट करत असताना हाय बॉल चाललाय वाईडिश थर्ड मॅनला. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा मिळतील फलंदाज प्रथमेशला.
पेसचा चांगला वापर केला प्रथमेशने. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा अशी सुरुवात मिळाली आहे टीम गावदेवी साईला. मग पहिल्या षटकानंतर असं वाटलं होतं की अडचणीमध्ये आहेत, बॅकफुटला आहेत, बट आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कमबॅक झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल जर आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आणि येणाऱ्या 24 चेंडूवरती अजून देखील 69 धावांची आवश्यकता. बघा लास्ट ओव्हरमध्ये जे काही घडलं, हायलाईट्स आपण लास्ट ओव्हरची पाहत आहेत. कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर त्या चेंडूवरती देखील 6 धावा मिळाल्या आणि त्यानंतर नेक्स्ट बॉलवरती आपण अफर कट देखील पाकला होता प्रथमेश म्हात्रेचा. कलात्मक बॅटिंग राहिली आणि स्पेशली गोलंदाजाची जी गती आहे ना, त्या गतीचा वापर भरपूर चांगल्या पद्धतीने लास्ट ओव्हरमध्ये प्रथमेश म्हात्रेने केला आणि स्पेशली हा जो तिसरा षटकार आला पूर्णपणे गतीचा वापर केला होता. अफर कट, लाजवाब बॅटिंग, कमबॅक करून देणारी ही फलंदाजी. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा आहेत. 93 करायचे आहेत, 92 करायचे आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 69 धावांची आवश्यकता आहे अजून 24 बॉल मध्ये. 69 धावा करायचे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फिरोज गोलंदाजीसाठी 26 मिनिट तुमच्याकडे शिल्लक आहे. 26 मिनिटं लक्षात घ्या. फास्ट क्रिकेट खेळा. फिरोज गोलंदाजीसाठी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू 2 षटक टाकू शकतो. 2 खेळाडू 1 षटक टाकू शकतात. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू जर तुम्ही खेळत असाल या स्पर्धेमध्ये. पहिल्या सत्रामध्ये मयूरने 2 षटक टाकली होती, त्यामुळे परत एक वेळा फिरोज गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल थोडासा आपटलाय, मागे टाकण्याचा प्रयत्न. अंपायर इथे सांगतायत हा वाईड बॉल इथे घोषित केलाय आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमचे कॅप्टन पाहूया निर्णय सोपवत आहेत. DRS वापरत असताना वाईड बॉल रिव्ह्यू. दोन रिव्ह्यू आहेत तुमच्याकडे LBW साठी आणि त्याचबरोबर कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नाहीये. अंपायर कधी त्यांचा अधिकार वापरू शकतात, ते रिव्ह्यू घेऊ शकतात. परंतु फिल्डिंग करणारी टीम, बॅटिंग करणारी टीम आपल्याकडे 2 रिव्ह्यू आहेत, त्याचा वापर तुम्ही करू शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल योग्य आहे, त्यामुळे रिव्ह्यू रिटेन. बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू रिटेन झालाय. योग्य निर्णय रिव्ह्यू घेण्याचा. तर पहिला डॉट बॉल इथे आला. 23 धावा स्कोर बोर्डवर आहेत. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. परत एक वेळा हलकासा शॉर्ट बॉल, थोडासा दूरून खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून. आणखीन एक डॉट बॉल त्रस्त केले अनिकेतला मागच्या ओव्हरमध्ये फिरोजने आणि याही षटकामध्ये. बघा एका एंडने चांगली बॅटिंग होतीये. प्रथमेश म्हात्रेने चांगली बॅटिंग केली लास्ट ओव्हरमध्ये, बट त्याला जी साथ हवी आहे ना अनिकेतची, ती अजून देखील मिळत नाहीये. कारण 7 चेंडू फेस केलेत अनिकेतने आणि फक्त एकच धाव बनवली आहे. 7 बॉल डॉट, त्याच्यामध्ये एकच धाव आहे. त्याच्यामुळे ऑलमोस्ट 6 बॉल डॉट खेळलेला आहे. एक षटक. ओ समोर फटका, चांगलं टायमिंग. लॉंग ऑन होता, त्याच्या डोक्यावरून स्लॉट मध्ये होता, पुढे होता बॉल आणि त्याच्यावर 6 धावा. अनिकेत आता मात्र त्याच्या कानावर आपले शब्द पडलेत आणि त्याच्या बॅट मधून आता षटकार येतोय. काय फटका होता. कारण अगदी जर आपण पाहिलं तर पोझिशन होल्ड केली होती, शफल झाला, त्यानंतर स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने लॉंगॉनला फिल्डर जरूर होते. एका मोमेंटला असं इंटरेस्टेड देखील वाटले, बट लॉंगॉनला क्लिअर केला. 6 धावा येतात आणि असे भरपूर सारे फटके हवे आहेत. कारण 92चा हा चेज दोन्ही एंडने फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल, तेव्हा जाऊन चेज होतील. बॅटचा फॉलो थ्रू खूप चांगलं टायमिंग. परत एक वेळा शॉर्ट बॉल, या वेळेला उसळी चांगलीच होती. बॉल मागे चाललाय आणि आता मात्र पंच सांगतायत हा वाईड बॉल असेल. वाईड बॉल +1. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या वाढते. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आता 31. 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 61 धावा करायच्या आहेत. चेसेबल आहेत. या क्रीडांगणावर 90च्या आसपासचं टार्गेट चेस होऊ शकतं, याची माहिती मी पहिल्याच इनिंग मध्ये दिली होती. त्याच्यामुळे आता मात्र हा गेम इज ऑन. सामन्यामध्ये प्रथमेश याची भूमिका खूप महत्वाची ठरेल. पाऊस देखील आता हळूहळू कमी होत चाललाय. पावसाच्या सरी
वेगाने पडत होत्या आता त्या कमी झाल्यात, त्याच्यामुळे बॅटिंग करणं देखील सोपं होऊ शकतं. परंतु फिरोज पहिलं षटक चांगलं टाकलं होतं. 3च धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. 8 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत. 3 बॉल अजूनही शिल्लक. बॉल हवेत, फिल्डर आहे. आणि बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू इथे घेतलाय हाईट साठी. नो बॉल घोषित करण्यात आलाय आपल्या स्क्रीनवर आणि त्याच्यामुळे आता असेल फ्रीट, कारण या अगोदर एक बाउन्सर टाकला होता, वाईड बॉल त्याच्यावर घोषित करण्यात आला होता आणि टीव्ही अंपायरने हा निर्णय दिलाय. आणि ते स्क्रीनवर देखील दाखवण्यात आले. नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे 2 धावा ऍड होतील. फ्रीट असेल पुढचा बॉल. नो +1. टीमची धावसंख्या 33. 33 धावा. नो बॉल चा इशारा आलाय, कारण या अगोदर एक वाईड बॉल टाकला होता, तो बाउन्सर होता. त्याच्यामुळे परत एक वेळा तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाही. जरी तो फलंदाजाने अटेम्प्ट केला, त्याच्या बॅटला लागला, याची माहिती आपण दिली आहे. 3 चेंडू टाकलेले आहेत या षटकामध्ये आतापर्यंत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. धावा झाल्या 33. 33. 59 धावांची आवश्यकता. फिरोज हलकासा शॉर्ट बॉल, हा जास्त बाहेर निघालाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. फ्री हिट अजूनही कायम असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतात. धावा झाल्यात 34. आणि हे षटक थोडंसं लांब चाललंय, कारण अगदी जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली होती फिरोजने, पण त्यानंतर सिक्सर आल्यानंतर एक्स्ट्रा रन चाललेत. आई बॉल थोडासा सोडलाय, अर्षदच्या हातातून देखील सुटलाय. आणि परत एक वेळा पंचांचा इशारा नो बॉल आहे, कारण परत डोक्यावरून बॉल गेलाय. त्याच्यामुळे फ्री हिट अजूनही कायम आहे. जेवढे बाउन्सर आता इथून पुढे टाकताना दिसेल फिरोज, त्याच्यावर नो बॉलचीच घोषणा केली जाईल. कारण याच्या अगोदर त्यांनी तो नो बॉल टाकलाय, तिथे जीवदान देखील मिळालं बॅटरला. नो बॉल आहे म्हणजेच फ्री हिट आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आता 35. पहिल्या ओव्हरमध्ये 3च धावा खर्च केल्या होत्या. 3 मिनिटाच्या अगोदर ते षटक संपवलं होतं, परंतु हे षटक लांबलंय. या षटकामध्ये भरपूर वाईड बॉल, भरपूर नो बॉल सध्या टाकताना दिसतोय. 2 वाईड बॉल, 2 नो बॉल टाकलेत गोलंदाज फिरोजने. टीमची धावसंख्या 35. चला जास्त वेळ घेऊ नका योगेश पवार आणि टीम. वेळ कमी आहे, फास्ट क्रिकेट खेळा. पहिली इनिंग बरोबर ऑन टार्गेट, ऑन टाइम कंप्लीट झाली. त्याच्यामुळे प्रत्येक टीमने सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. फिरोजच्या समोर अनिकेत मोकळ. अनिकेतने एक षटकार मारलाय लॉंग ऑनला. आणि आता मात्र समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत 2, प्रयत्न करतायत. वेट कॉल केलाय, कॅच ड्रॉप. अभिषेक खातू याने हा झेल सोडलाय. 2 धावा मिळतील अनिकेत मोकळला.
कारण दीप आणि अभि एकमेकांच्या समोर होते. दीपच्या समोर अभिने कॉल केला वेट आणि जसा दीप थांबला तसा हा प्रयत्न देखील निष्फळ ठरला. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला आणि तसाही फ्री हिट होता, कारण नो बॉल टाकलाच होता याच्या अगोदर, परंतु प्रयत्न चांगला होता. कारण फ्री हिट असल्यामुळे ती हानी झालेली नाहीये. ओ चांगला फटका, व्हाट अ शॉट. मागचा पाय वाकवत असताना एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द डे. 6 धावा. येस, शॉट ऑफ द डे. काय फटका होता. पूर्णपणे बॉलला चेस करत असताना प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट देखील स्ट्रोक नव्हता, बॅटच्या टोला लागला होता, पण संपर्क इतकं चांगलं झालं की बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना एक अफलातून स्ट्रोक येतो बॅटर अनिकेतचा बॅटमधनं. हा षटकार. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या फिरोजने शांत ठेवलं होतं अनिकेतला, तोच आता अनिकेत त्याच्या विरुद्ध आक्रमण करताना दिसतोय. वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. कधी तुम्हाला मंगळ ग्रहावर घेऊन जाईल आणि कधी पृथ्वीवर आणेल हे सांगताच येत नाही. 43 धावा. शॉर्ट बॉल फक्त दिशा दिली आहे. कट करत असताना 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल, अनिकेत करेल, याच्यामध्ये शंकाच नाही. 2 धावा मिळतील. आणि आता बॉलिंग बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय पुन्हा एकदा या बाउन्सरसाठी. हा नो बॉल चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि ओव्हर संपलंय. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 45. 45 आफ्टर 3 ओव्हर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा झाल्यात. 92चं लक्ष आहे, 47 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 47 धावा. आणि 18 बॉल टाकण्यासाठी तुमच्याकडे 15 मिनिटं 35 सेकंद आहेत. 18 मध्ये आता 47 धावांची आवश्यकता. आणि अगदी जर आपण पाहिलं तर फिरोज शेखने जेव्हा पहिलं षटक टाकलं होतं, जो कंट्रोल लाईन अँड लेंथ वरती होता, तो पाहायला मिळाला नाही या सेकंड ओव्हरमध्ये. कारण लास्ट ओव्हर जर आपण पाहिलं फिरोजचं तर 22 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केला. आता 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता 47 धावांची आवश्यकता. पण अजून देखील हेच म्हणेन की मॅच फार चांगली पाहायला मिळेल. सत्तेचाळीस करायचे त्या मॅच मध्ये. मॅच ऑन. सामन्यामध्ये पलटवार. चला 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. बॉलिंग करणारी टीम जास्त वेळ घेऊ नका, ही नम्र विनंती. 3 ओव्हर टाकायला 15 मिनिटं आता शिल्लक आहेत तुमच्याकडे. जास्त वेळ तुम्ही घेतलाय. ऑलमोस्ट 20 मिनिटं घेतलेली आहेत 3 ओव्हर टाकण्यासाठी. आता 15 मिनिटं शिल्लक आहेत. 12th मॅन तुमचा आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. राऊंड विकेट अभि. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता. बॅट फिरली आहे. टायमिंग दिसतंय. 6 धावा मिळतील. षटकार येतोय प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. सिक्सर. आता दोन्ही फलंदाज पूर्णपणे या इनिंगला कंट्रोल करतायत. कारण जर आपण पाहिलं तर जेव्हा सुरुवातीची षटकं होते स्ट्रगल करताना दोन्ही फलंदाज दिसले होते, बट आता पूर्णपणे चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत. 51 धावा. 50 अप. अर्धशतक पूर्ण झालंय टीम गावदेवी साईचं. 51 धावा स्कोर बोर्डवर. आणि काहीसं असंच अर्धशतक त्याही टीमने पूर्ण केलं होतं. विदाउट लॉस. चांगला खेळ. शांत वाटणारा अनिकेत आक्रमण करतोय. प्रथमेश तर खेळतोयच. परत एक वेळा शॉर्ट बॉल हुक करायचा होता मागे. अंपायरचा सिग्नल येतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. पहिल्याच बॉलवर 7 धावा आल्यात. म्हणजे आता स्कोर बोर्डवर 52 धावा आहेत. आता धावा करायचे 40. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 17 बॉल 40 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 40 रन. सामना सोपा होत चाललाय. परत एक वेळा फिरला फलंदाज प्रथमेश. यावेळेला पंचांचा इशारा हाई लेग स्टंपच्या बाहेर आहे. आणखीन एक वाईट बॉल. लाईन अँड लेंथ सातत्याने आता खराब पाहायला मिळत आहे. मी म्हणत थोडी लाईन अँड लेंथ चेंज करावी लागेल, कारण टोजला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. बट लाईन अँड लेंथ चेंज करावी लागेल, कारण इथनं विकेटची आवश्यकता आहे. विकेटच या सामन्यामध्ये तुम्हाला परत एक वेळा घेऊन येईल आणि ती मात्र प्रथमेशी असू शकते. तो महत्वाचा आहे. स्लोअर वन. कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पिक केला. स्क्वेअर लेगला फेकलाय. हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ओव्हरचा दुसरा षटकार. विकेट गेम मध्ये जरूर आणू शकते, बट असे फटके जर येत राहिले तर हा सामना फार लवकर देखील समाप्त होऊ शकतोय. धाव फलक या षटकाराच्या मदतीने आता 59.
59 धावा झाल्यात. मी मगाशीच याच्यासाठी उल्लेख केला होता की 90 हा आकडा पार स्कोर नाहीये या ग्राउंडवर. 100च्या वर केल्यात तर तुम्ही वाचू शकता. आणि हेच आपण पाहिलं 123 केल्या पहिल्या मॅचमध्ये जिंकला संघ चेंज द गेम वडवली बी. या मॅचमध्ये 92चं लक्ष होतं. या मॅचमध्ये आता वरचढ आहे संघ गावदेवी साई, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो. 59 विदाउट लॉस. त्याच्यामध्ये प्रथमेशच्या 35 पहिल्या डावामध्ये योगेश पवारचं अर्धशतक. आता प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून धावा आल्यात 35. अप्परकटने सुरुवात केली होती प्रथमेशने, चांगले अप्परकट मारलेत. 16 बॉल 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अभि खातू याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. प्रथमेशच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. 2 षटकार या ओव्हरमध्ये. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने जात आहेत बॉलच्या दिशेने. योगेश पवार दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय, तिथून उसळी घेतली आहे बॉलने, परंतु 2च धावा घेईल प्रथमेश म्हात्रे. स्वतःवर थोडासा नाराज. टीमची धावसंख्या 2 ने पुढे आकार घेते. धावा झाल्यात 61. या मॅच मध्ये 92 करायचे आहेत. 31 धावांची आवश्यकता. आता इक्वेशन देखील थोडं सोपं झालंय, कारण जेव्हा सुरुवात झाली होती स्टार्ट थोडा स्लो होता, बट त्यानंतर गिअर अप केलं दोन्ही फलंदाजांनी. स्पेशली प्रथमेश म्हात्रे 12 चेंडू फेस केले, 37 धावेंची एक झुंजार इनिंग आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 15 चेंडू आणि 31 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु स्क्वेअर लेग मधून फिल्डर धावत येतोय. प्रथमेश दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करताना दिसेल. दुसरी धाव देखील कंप्लीट इथे होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ. सोपं नसतं ताळमेळ राखणं ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आणि गावातल्या खेळाडूंच्या दरम्यान, कारण गावातले खेळाडू एकमेकांना ओळखतात. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू नक्कीच त्याच्याबरोबर अनिकेतचं ताळमेळ चांगलं जुळलंय. पहिल्याच मॅच मध्ये दोघांनी पार्टनरशिप केली आहे 63 धावांची. फुंडेगावचा खेळाडू प्रथमेश, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, थोडासा बॉल पुढे टाकलाय. ही लाईन चांगली अभिषेक खातूची. हा डॉट बॉल येईल. डॉट बॉल येतो आणि विकेट काढावी लागेल, कारण अजून देखील इक्वेशनचा विचार केला तर जिंकण्याकरिता आता 29 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकामधला. हा जास्त वाईड आहे. हा जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे अंपायरचा सिग्नल येतोय. वाईड अँगल मॅड अँगल ठरू शकतो बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाईड बॉल +1, 2 धावा ऍड होतील आणि धावा वाढतायत. धावा झाल्यात 65, 65. सामना हळूहळू सोपा होत चाललाय. 27 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 92चं लक्ष आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 27, ऑलमोस्ट 12ची सरासरी. आणि 12ची सरासरी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सोपी मानली जाते. अभिषेक खातू अनिकेतसाठी बॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिप मध्ये मागे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला झटका अखेर लागलाय. टीम गावदेवी साईला 65 वर. अनिकेत आउट होतोय 17 धावा करून. फायनली दरम्यान पहिली सफलता मिळत आहे आणि इक्वेशन आता जर आपण पाकलं तर 12 मध्ये हवे आहे जिंकण्याकरिता. इथनं 27. सामना अजून देखील संपलेला नाहीये, कारण 12 मध्ये 27 बाकी आहेत. हा क्रिकेटचा खेळच मित्रांनो असा आहे, आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही या परिस्थितीमधून की कोण शेवटच्या चरणावरती बाजी मारेल, कारण अजून देखील स्टील 27 बनवायचे आहेत. तर बरोबर 9 मिनिटं तुमच्याकडे आहेत 2 ओव्हर टाकण्यासाठी. 9 मिनिट्स. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे 27. 12 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. चला बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचंय. नवीन संदेश गावंड आलाय नवीन बॅटर. 12 चेंडू 27 धावा हे समीकरण. या मॅच मध्ये टीम मीटिंग इथे बोलवली गेली आहे RV11 चिंचपाडाकडून. याच्यानंतर देखील अनेक संघ इथे खेळताना दिसतील. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे विरुद्ध A1 जोडी वाकळण. टेंबिवली आणि रिग्नेश 11 दारावे असा एक सामना असेल. 7,18,907 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेत. 7,19,000 करण्यासाठी फक्त 93 सबस्क्रायबर आता आवश्यक असतील. लवकरात लवकर 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आणि असाच आनंद घेत राहा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचा आणि त्याचबरोबर अनेक बिग बॅश धमाका लीगचा. 94,000
94,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली. गोलंदाजीसाठी योगेश पवार 12 चेंडू 12 बॉलमध्ये 27 धावा हे समीकरण. 12 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. 11 धावा करायचे आहेत अर्धशतकासाठी प्रथमेश मात्रेला. त्याच्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम चांगला गेलाय. लेदर बॉल क्रिकेट तोही चांगला खेळतो. त्याचा स्टान्स सर्व काही सांगून जातो. वेळ जास्त घेताय लक्षात घ्या. 7 मिनिटं आता तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 मिनिटांमध्ये जर हे षटक कंप्लीट झालं नाही तर एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 30 यार्ड वर्तुळामध्ये सजवावा लागेल. चांगला बॉल. पहिलाच बॉल बरोबर टप्प्यावर. चेंज द गेम वडवली बी. चंद्रकांत स्मृती या टीमचे कॅप्टन ऋतिक पाटील. तुम्हाला स्टेजवर यायचंय. एकच कॉल करण्यात येईल आणि हा फायनल डिसिजन आहे. टॉस साठी चेंज द गेम वडवली चंद्रकांत स्मृती या टीमचे कॅप्टन ऋतिक पाटील यांनी स्टेजवर यायचंय. योगेश पवार पहिला बॉल डॉट. दुसरा देखील चेंज ऑफ पेस. फिरकी आणि या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय. पहिले 2 डॉट बॉल. मॅच मध्ये परत एक वेळेला पलटवार RV11 चिंचपाडाकडून. कारण आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉलमध्ये धावा करायचे 27. प्रेशर आता वाढतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स येत नाही येतात. आता एक बाउंड्री हवी आहे या परिस्थितीमध्ये. का प्रथमेश मात्र वेल सेट बॅटिंग करतो ही महत्वाची गोष्ट आहे कुठे ना कुठे. बट 2 डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणारे होते. तिसरा बॉल स्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द प्लॉट. मोठा फटका. चांगलं टायमिंग. लेंथ मध्ये चुकला इथे योगेश पवार आणि प्रथमेश मात्रेच्या बॅट मधून येतोय सिक्सर. मग प्लॅन चुकीचा नव्हता. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी जरूर होती. बट अगदी प्रथमेश मात्रेच्या आर्क मध्ये हा बॉल टाकला होता आणि काय फटका पाहायला मिळाला. 45 धावांची नाबाद खेळी. पहिल्या मॅच मध्ये सुहास पवारने 45 केल्या होत्या. सेकंड मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये योगेश पवारने अर्धशतक केलं आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना प्रथमेश मात्रे मॅन फ्रॉम फुंडे त्याच्या पॅटमधून 45 धावा नाबाद आल्यात. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर तोही आहे. जशास तसं प्रत्युत्तर. टिट फॉर टॅट. टीमची धावसंख्या 71. 9 मध्ये 21 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 21 धावा. वड मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. शॉर्ट बॉल. बॅटची कडा. फ्लाय स्लिप मध्ये. काय प्रयत्न होता त्या फिल्डरचा परंतु तिथे झेल सुटलाय. यश होता. यशचा चांगला प्रयत्न. यश बांदिवडेकर बांधाच्या आतमध्येच होता. प्रयत्नही चांगला केला. ओह काय डाईव्ह मारली. सूर मारला यश बांदिवडेकरने विकेट कीपरच्या मागे. अप्रतिम हा प्रयत्न होता. ओ दर्जेदार. हा झेल झाला असता तर मजा आली असती. वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. व्हायरल राहिला असता आज यश बांदिवडेकर. 8 चेंडू आणि 20 धावा. 8 बॉल 20 हे समीकरण या मॅच मध्ये. 8 चेंडू 20 रन. 8 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. राईटी बॅटर स्ट्रायकिंग एंडला संदेश गावंड. संदेशसाठी कमी गतीने बॉल टाकलाय. पिक केलाय. फिल्डर आहे. जजमेंट चांगलाय. विकेट. विकेट मिळेल म्हणजेच काय नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला येईल. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. पूर्णपणे या विकेट नंतर मॅच चेंज झाली आहे. कारण अगदी जर आपण पाहिलं काय षटक राहिलं योगेश पवारचं. प्रेशरने भरलेली सिच्युएशन होती आणि जिम्मेदारी योगेशने स्वीकारली आणि जिम्मेदारी पार देखील आता पाडतोय. कारण हे षटक गेम चेंजिंग बिकॉज येणारे 7 चेंडू आता 20 धावांची आवश्यकता. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर हे याच्यासाठी म्हटलं जातं. अनुभव पणाला लावत असताना योगेश पवार शॉर्ट बॉलचा वापर. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न. पुलही चांगला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता. संदेश गावंडचा एक चांगला झेल टिपलाने फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का इथे बसतोय. न्यू बॅटरला आता स्ट्राईक मिळेल. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 72ला 2 अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये. या मॅच मध्ये 92चं लक्ष आहे. 20 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा या मॅच मध्ये. 20 रन 20 धावा करायचे आहेत आणि ओव्हर नंबर 2 आणि 3 मध्ये 20 आणि 22 धावा केल्यात बॅटिंग करत असताना टीमने. त्याच्यामुळे शक्य आहे आणि जर गोलंदाजाने केले तर अशक्यही आहे. मॅच ऑन. 7 बॉल 22. मयूर वाघमारे आयकॉन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही आयकॉन खेळाडू आता मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत.
पहिल्या अर्धशतकाला प्रत्युत्तर चांगलं दिले प्रथमेश मात्रेने, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू 20 धावा. तुम्ही पाहताय भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी RK फ्री हिट प्रस्तुत 70-70 स्पोर्ट्सवर. बॅटची कडा, विकेट कीपरचा प्रयत्न होता चांगला. परत एक वेळा कटरचा वापर केला आणि बॅटचा संपर्कही आला, परंतु तितकासं कनेक्शन चांगलं नव्हतं. ओव्हरची होते समाप्ती. हा शेवटचा बॉल पहा, विकेट कीपरने चांगला प्रयत्न केला. मयूर वाघमारेचा झेल इथे परत एक वेळा सुटलाय आणि आता ओव्हरची देखील समाप्ती होती. आता बॉल शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये धावा करायच्या 20. 5व्या षटकामध्ये पूर्णपणे योगेशने जो अनुभव होता ना पूर्ण पणाला लावला, कारण 2 ओव्हर्समध्ये 27 हव्या होत्या. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 7 दिल्या आणि आता 6 मध्ये 20 धावा हव्या आहेत. 2 मिनिटाचाच वेळ शिल्लक आहे. 2 मिनिटांमध्ये जर बॉल डिलिव्हर्ड झाला नाही तर एक प्लेअर एक्स्ट्रा आतमध्ये सजवावा लागेल. 6 बॉलमध्ये 20, 6 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 1 मिनिट 31 सेकंद राहिलेत. जर बॉल डिलिव्हर्ड झाला नाही तर मात्र एक प्लेअर एक्स्ट्रा आतमध्ये सजवावा लागेल. वारंवार तुम्हाला ही माहिती आम्ही देतोय प्रत्येक ओव्हर नंतर. लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी भूषण म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. प्रथमेश म्हात्रेकडे ही स्ट्राईक आहे. ही मात्र एक चांगली गोष्ट मी म्हणेन टीम गावदेवी साईसाठी. 46 धावांची खेळी. अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का हे पाहायचंय. आलंय असं दिसतंय. बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे. 6 धावांसाठी या स्पर्धेमधलं हे दुसरं अर्धशतक. पहिल्या डावामध्ये पवारने अर्धशतक ठोकलं, योगेश पवारने. दुसऱ्या डावामध्ये प्रथमेश मात्रेने अर्धशतक ठोकलंय. जशास तसं प्रत्युत्तर दिले, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. बॉल शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये धावा करायच्या 14. 52 धावांची खेळी. 19 बॉल. ऑलमोस्ट याच सरासरीने बॅटिंग केली होती योगेश पवारने. 18 बॉलमध्ये 51 केल्या होत्या आणि 19 बॉलमध्ये 52 केल्यात. 7 षटकार मारलेत प्रथमेश मात्रेने. परफेक्ट स्टार्ट या लास्ट ओव्हरचा, कारण 20 धावा चेस करायच्या होत्या आणि पहिल्याच बॉलवरती हा षटकार. 14 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. प्रथमेश मात्रे ही इज ऑन फायर. चांगली बॅटिंग. हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बाहेरही आहे. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. प्रथमेश मात्रे उर्फ पिट्टू या टोपण नावाने त्याची एक वेगळी ओळख आहे. परंतु इथे आता 13 धावा करायच्या आहेत. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडू 13 धावा. या सिच्युएशन मध्ये डिफेन्सिव्ह माइंडसेटने गोलंदाजी आपण करू शकत नाहीये, कारण आता 5 मध्ये 13 डिफेंड करायच्यात आणि समोर जी प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, तिला ॲज अ बॉलर फेस करावं लागेल, लढावं लागेल मैदानाच्या हातामध्ये गोलंदाजाला. चेंज द गेम वडवली टीमचे कॅप्टन. टॉस साठी आपल्याला इथे उपस्थित राहायचंय. चेंज द गेम वडवली. फायनल कॉल. ऋतिक पाटील आपल्यासाठी लास्ट कॉल. चेंज द गेम वडवली. 5000 प्रेक्षक वॉचिंग सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑनलाईन. या सामन्याचा आनंद घेत असताना 1 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली. सेकंड मॅच मध्येच आपण आहोत. 1 लाख व्ह्यूवरशिप 70-70 स्पोर्ट्सला प्राप्त झाली आहे. तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. मॅच ऑन. सामन्यामध्ये कलाटणी निर्माण झाली आहे. षटकार आलाय, वाईड बॉल आलाय. जास्त वेळ घेऊ नका. टीम चिंचपाडा फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नम्र विनंती आहे, फास्ट क्रिकेट खेळा. बॉल शिल्लक आहेत आता 5 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 13. चेंज द गेम वडवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ऋतिक आपलं स्वागत आहे. हाय बॉल सोडून दिलाय. हाय बॉल वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. या मॅच मध्ये दबाव दिसतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर आणि यंगस्टर आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर अनेक यंगस्टर सातत्याने क्रिकेट खेळत असतात. वॉचिंग देखील वाढली आणि आता सबस्क्रायबर मीटर देखील वाढतोय. 7,18,929 सबस्क्रायबर झालेले आहेत. आता फक्त 70 सबस्क्रायबर बाकी आहेत. लगेच सबस्क्राइब करा. शॉर्ट बॉलचा वापर हवेत आहे. फोर्स केलाय. फिल्डर आहे हर्षद आणि काहीच करू शकणार नाही. आणखीन एक धमाका.
वन मॅन शो, वन मॅन आर्मी. सध्या फलंदाजी सुरू आहे प्रथमेश मात्रेची, पिट्टूची. आणि या फटक्याने अगदी विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं, कारण आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. बघा, पहिल्या चेंडूवरती जसा षटकार आला त्यानंतर पूर्णपणे गोलंदाज अंडर प्रेशर, त्या प्रेशरला हँडल करू शकले नाहीयेत आणि त्याचाच फायदा प्रथमेश म्हात्रे घेतोय. अठ्ठावन्न धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे फलंदाज प्रथमेशने. आणि आता या मॅच मध्ये धावा करायच्या, सामना जिंकण्यासाठी 6 बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे. 4 चेंडू 6 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 1 धाव तरी ते नक्की मिळेल. योगेश पवार बॉलच्या जवळ पोहोचलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये चुरस कायम आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 3 बॉल मध्ये धावा करायचे 4. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये मॅच खेळवली जाईल. 3 बॉल आणि 4 धावा. 5800 प्रेक्षक सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट. पहिलं अर्धशतक पाहिलं याच सामन्यामध्ये, दुसरं अर्धशतक देखील आलंय. एक ठोकलं योगेश पवारने, दुसरं ठोकलंय प्रथमेश मात्रेने. हा फटका कव्हर्सला उडवलाय, गॅप मध्ये आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा विजयी फटका आहे टीम गावदेवी साईसाठी. आणि या षटकाराने हा सामना संपवलाय. फलंदाज प्रथमेश मात्रेने आणि नो डाऊट या मॅचचा हिरो प्रथमेश मात्रेच राहील. कॅप्टनने देखील टॉस साठी यायचंय. नॉट आउट 66, 66 धावा नाबाद केल्यात. तर दुसरं अर्धशतक आणि त्या अर्धशतकाच्या जोरावर गावदेवी साई या टीमला सामना जिंकून दिलाय. फलंदाज प्रथमेश मात्रेने, तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय टॉस साठी. टीम गावदेवी साई. प्रथमेश, आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमच्या मेन स्टेजवर यायचंय. हा संपूर्ण स्कोर बोर्ड तुमच्या समोर. मॅच समरी चिंचपाडा पेन या टीमने धावा केल्या 91. पहिल्या डावामध्ये योगेश पवारचा अर्धशतक, 51 नाबाद. त्याला प्रत्युत्तर दिलं 22 बॉलमध्ये 66 धावा.